आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यातील दौंड विधानसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा। अजित पवारांचे निकटवर्तीय वीरधवल जगदाळे यांची दौंडच्या जागेची मागणी। भाजपचे नेते राहुल कुल सध्या दौंडचे विद्यमान आमदार। आणि तशीच अपेक्षा आहे की आता सुद्धा जी मागणी केलेली आहे, परंतु पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधलेला असणार। 10 तारखेपर्यंत महायुतीचं जागा वाटप पूर्ण होईल। जो जिंकेल त्याला जागा देण्याचा निर्णय। 13 मित्रपक्षांचा देखील जागा वाटपात विचार करणार। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। संपूर्ण चर्चा अंतिम होईल। काही मुद्द्यावर एकमत झालं, काही मुद्दे अजून बाकी आहे। जी जागा जिंकेल त्या जागेला आम्ही महत्त्व देतो आहे। मला पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार याची खात्री। काँग्रेस आमदार हिरामण खोचकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। दर्शनापेक्षा इथं दर्शनाला तुम्ही पुढच्या वर्षी या म्हणजे याचं शक्यता आम्हाला उमेदवारी मिळेल असे आम्हाला 100% समरजित घाटगे यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये 3 तारखेला समरजित घाटगे आणि समर्थकांचा कागल इथं पक्षप्रवेश होणार। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा उद्या बारामतीत दाखल होणार। सभेच्या ठिकाणाची पार्थ पवार यांच्याकडून पाहणी। पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना। सुषमा अंधारेंना वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळावी। ठाकरे गटाच्या अनंत गोयल यांच्याकडून बॅनरबाजी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप शिवरायांना मानणारा नाही। विजय वडेट्टीवार यांची जोरदार टीका। आरएसएस बीजेपी हे कधीच शिवरायाला मानणारे नाहीत, त्यांच्या कुठल्या आयडिओलॉजीमध्ये नाही। शरद पवारांचा 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान दौरा झेड+ सुरक्षेसह होणार। तर सुरक्षा निवासस्थानाच्या आत असू नये, वाहन बदलू नये, वाहनामध्ये एकच सुरक्षा रक्षक असावा, शरद पवार यांची मागणी। गंभीर घटनेबाबत पोलिसांशी संवाद साधलाय। दोषींवर चौकशीनंतर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। अशा असामाजिक घटकांना महायुती सरकारमधून कोणताही थारा मिळणार नाही। अजित पवारांचं वृद्ध प्रवाशाला रेल्वेमध्ये मारहाण प्रकरणात ट्विट। काँग्रेसनं शिवरायांचा अवमान केल्याचं फेक नरेटिव्ह भाजप आणि फडणवीस पसरवतात। नाना पटोलेंचे भाजप आणि फडणवीसांवर आरोप। पुतळा कोसळण्यासारखी मोठी हवा आली असेल असं वाटत नाही। प्रकरणाची चौकशी करून संबंधित लोकांवर कडक कारवाई व्हावी, रामदास आठवलेंची मागणी। जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणाप्रमाणेच पोलीस बंदोबस्त लावला आहे। शिवरायांचं नाव घेऊन रस्त्यावर उतरल्यास गोळ्या घालणार का, महेश तपासे यांचा सवाल। अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चाचं आयोजन। रामगिरी महाराजांच्या समर्थनात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात मोर्चा। प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर। मला घोषित झालेला पुरस्कार हा माझा नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीकडून दहीहंडीचं आयोजन। नवनीत राणांनी अभिनेता चंकी पांडेसोबत ठेका धरला।